जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाला लागून असलेल्या जांभरुण येथीलच 52 वर्षीय काशीराम पांडुरंग हे 19 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान बुडाल्याची घटना घडली आहे। यावेळी गावातील नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही। काठावर कपडे चप्पल असल्याने याच ठिकाणावरून ते धरण्यात गेल्याची खात्री झाली। शेवटी रात्री 11 वाजता बार्शी टाकळीचे ठाणेदार शिरीष खंडारे साहेब यांनी जांभरुणचे सदस्य गणेश झळके यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले। लगेचच अर्धा तासात घटनास्थळावर रेस्क्यू टीम पोहोचली आणि सीन ट्रेस केला असता 25 ते 30 फूट खोल पाणी व मोठ्या प्रमाणात तळाशी गाळ होता। घटनास्थळावर लाईट सुविधा नसल्यामुळे 20 जुलैला सकाळी 7 वाजता जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपल्या सर्च ऑपरेशन टीमचे अंकुश सदाफळे, विष्णू केवट, शेखर केवट, हर्षल वानखेडे यांना रवाना केले। ठाणेदार शिरीष खंडारे यांच्या आदेशाने व जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले। तेव्हा एका तासात तळाशी असलेला मृतदेह शोधून बाहेर काढला। यावेळी घटनास्थळावर बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे, एएसआय धनराज राऊत, हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळपांडे, रितेश हरणे, जिल्हा परिषद सदस्य गणेश झळके आणि गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।